राष्ट्रीय नेते शरद पवार आणि युवा नेते उत्तम पाटील यांच्या भेटीनं नव्या चर्चांना उधाण. निपाणी तालुक्यात तर्कवितर्कांना आलं उधाण. बोरगाव येथील श्री अरिहंत उद्योग समाजचे संघटक व निपाणी मतदारसंघाचे युवा नेते उत्तम पाटील यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यातील मोदीबाग येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून उत्तम पाटील यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत विविध स्तरात चर्चा सुरू असतानाच झालेल्या या भेटीमुळे निपाणीच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलं. युवा नेते उत्तम पाटील यांच्या राजकीय वाटचालीबाबत मागील काही दिवसांपासून विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. विशेषतः त्यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगत असताना त्यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट महत्त्वाची मानली जाते. या भेटीमागील नेमकं कारण अथवा चर्चेचा विषय अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेला नसला तरी आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे उत्सुकतेने पाहिलं जात आहे. गेल्या महिन्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर उत्तम पाटील यांनी त्यांची तातडीने भेट घेतली होती. त्यावेळी दोघांमध्ये दीर्घकाळ चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर अवघ्या महिनाभरात शरद पवार यांची घेतलेली भेट राजकीयदृष्ट्या अनेक संकेत देणारी असल्याचं चर्चा सुरू झाली. या भेटीप्रसंगी युवा नेते उत्तम पाटील यांच्यासमेत त्यांचे बंधू श्री अभिनंदन पाटील, निरंजन पाटील आणि कपिल मिर्जे उपस्थित होते. भेटीनंतर कोणती अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नसल्यानं या चर्चेला आणखी उधाण आलंय. कर्नाटक मतदारसंघात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच पुढील विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं राजकीय हालचालींना वेग आलाय. विविध पक्षांकडून संघटनात्मक बांधणी सुरू आहे. अशा वेळी उत्तम पाटील यांनी नुकताच बोरगाव इथं आपल्या समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी SIR मार्गदर्शनाबरोबरच आगामी निवडणुकांसाठी सज्ज राहण्याचं आवाहन केलं. त्यावेळी कार्यकर्त्यांनी उत्तम पाटलांना तुम्ही घ्याल तो निर्णय मान्य अशी साथ घातली. त्यामुळे उत्तम पाटील यांच्या प्रत्येक राजकीय हालचालीकडे सर्व पक्षांचं लक्ष आहे. अशा परिस्थितीत शरद पवार यांच्याशी झालेली ही भेट किंवा सदिच्छा भेट आहे की त्यामागे व्यापक राजकीय रणनीती दडलेली आहे, याबाबत विविध स्तरावर चर्चा रंगू लागली. राष्ट्रीय नेते शरद पवार साहेब व निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील यांच्या भेटीच्या घडामोडीमुळे आगामी विधानसभा निवडणूक अत्यंत चुरशीची आणि निकालाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. उत्तम पाटील हे निपाणीत काँग्रेसचा नवा चेहरा बनणार का याकडे संपूर्ण मतदारसंघाचं व विरोधी पक्षाचं लक्ष आहे. बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे.